आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे असलेले संबंध, अभ्यास याचा उपयोग शेवटी मग सरकारच्या केंद्रातल्या लोकांना करून घ्यावा लागतो. ही परंपरा आहे. पण एरवी राजकारणामध्ये चिखलफेक करणारे तेव्हाही विसरतात की आपण या माणसावर, या नेत्यावरती काय चिखलफेक केली. पण ठीक आहे, देश आहे आपला. राऊतसाहेब, 27 तारखेला उद्धव ठाकरे मुंबईतील उपशाखा प्रमुखांना मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात 2 दिवसापूर्वी राज ठाकरेंनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सगळेच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकींच्या तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. असं असताना मोर्चाची ही आखणी होते. काय आतापर्यंतची डेव्हलपमेंट आहे? मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. काही लोक भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत. आम्ही म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे असतील, आम्ही महाराष्ट्र विचारानं आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून ढवळून काढू. मोर्चा तर आहेच सर्वपक्षीय. त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये अर्थात मोठं योगदान हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असणार आहे. तो मोर्चा तर विराट होईलच. पण उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा तळागाळातला कार्यकर्ता, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, यादी प्रमुख या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि जमिनीवर घट्ट उभं राहणं, हा जो हल्ला चालू आहे पैशाचा, भ्रष्टाचाराचा, यंत्रणेच्या गैरवापराचा, त्याविरुद्ध शेवटी कार्यकर्ता ठामपणे लढतो. म्हणून माननीय उद्धवजींनी उपशाखा प्रमुखांचा मेळावा मुंबईतल्या हा 27 तारखेला घेण्याचं ठरवलं. 4 दिवसापूर्वी श्री राज ठाकरे यांनी यादी प्रमुख, मतदार यादी प्रमुखांना त्यांच्या एका मेळाव्यासाठी जे पाहिलं आपण मेळाव्याचं भव्य स्वरूप, 2 पक्ष एकत्र येऊन कार्यकर्त्यांना ताकद देतील.